हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. डीएजू अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे 12th इंग्लिशचा रायटिंग स्किलचा अतिशय महत्वाचा पार्ट, तो म्हणजे बुक रिव्ह्यू और मूवी रिव्ह्यू. आपण जर मागच्या काही वर्षाचे 12वीचे इंग्लिशचे पेपर चाळले तर आपल्याला असं एक्सपिरियन्स येईल की बाबा एव्हरी इयर जो क्वेश्चन नंबर 4 असतो, राईट, जो की पूर्णपणे कस्टमाइज असेल तुमचा रायटिंग स्किलशी रिलेटेड, सेक्शन 3 क्वेश्चन नंबर 4, याच्यामध्ये बुक रिव्ह्यू किंवा मूवी रिव्ह्यू वर एक क्वेश्चन कंपल्सरी असतं. आता मी या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक पासून माहिती देणार आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देईन, जेणेकरून तुमच्या सर्व गोष्टी फटाफट क्लिअर होतील. बघा, या बुक रिव्ह्यू मध्ये क्वेश्चन 4 मध्ये डी क्वेश्चन 4 मध्ये जेव्हा तुम्ही सब क्वेश्चन डी मध्ये जाता तर तिथे तुम्हाला एक प्रश्न असा दिलेला असतो, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक रिसेंट टाइम्स मध्ये जे तुम्ही फेमस बुक किंवा मॅगझिन वाचली असेल तर त्याच्याशी रिलेटेड रिव्ह्यू लिहायला लागतो तुम्हाला, की एक्झॅक्ट ती बुक कशी होती काय नाही ते. और ऑप्शन मध्ये फिल्म विचारतात, राईट. एक तर मूवी विचारण्यात येतं किंवा फिल्म विचारण्यात येतं. जसं की आता 2024 जर बघितलं तर 2024 चा क्वेश्चन पेपर आहे ज्याच्यामध्ये बुक रिव्ह्यू बद्दल माहिती आली होती. 2022 जर बघितलं तर रिसेंट टाइम्स मध्ये अशा एखाद्या मूवीचं नाव सांगा जे तुम्ही बघितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल रिव्ह्यू लिहा, असं माहिती विचारण्यात आलं होतं. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही बुक्स आणि अशा काही मूवीजचं नाव सांगेन ज्याच्यामुळं त्याच बुकवर आधारित ती मूवी असेल. जसं की उदाहरणार्थ तुम्ही थंबनेल बघितला असेल, या व्हिडिओच्या थंबनेल मध्ये तुम्हाला 12th फेल मूवी दिसली असेल, बरोबर आहे. तर 12th फेल ही जी मूवी आहे ती बेस्ड अपॉन बुक वर आहे ज्याचं नाव सुद्धा 12th फेल आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन कव्हर करायचा आहे. एक तीर दो शिकार, म्हणजे बुक एकच रिव्ह्यू असेल, बट काही शब्द चेंज केले तर तो पार्ट बुक रिव्ह्यूचा होऊन जाईल आणि काही शब्द चेंज केले तर तो आपली रायटिंग जे आहे ते मूवी रिव्ह्यूचे होऊन जाईल. ओके, सो बिफोर वी स्टार्ट, हे दोन क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित चेक करा. 2024च्या बोर्डला आलेला प्रश्न अँड 2022च्या बोर्डला आलेला प्रश्न. इथं तुम्हाला मूवी रिव्ह्यू विचारण्यात आलेला आहे. राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म विच यू लाईक द मोस्ट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स, आणि मग त्याच्यामध्ये स्टोरी, थीम, प्रोड्युसर, डायरेक्टर, स्पेशल फीचर्स ऑफ डायरेक्शन याच्याबद्दल माहिती तुम्हाला तिथं लिहावी लागेल. और 2024 जर प्रश्न बघितला तर हा बुक और मॅगझिन रिव्ह्यू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या बुकचं नाव, टायटल, लँग्वेज, पिक्चर्स, व्हॅल्यूज अशा पद्धतीचे काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये मेन्शन करावं लागेल. आता आपल्या DA2 अकॅडमीच्या 2024च्या बोर्डचं बिग बुल बॅचचं जर टॉपर होती स्टुडंट, आपण तिचा जर पेपर बघितला तर तिनं काही अशा पद्धतीनं बुक रिव्ह्यू लिहिलेली आहे रिच डॅड अँड पुअर डॅड बद्दल. आणि ऑलरेडी आपण पेपर प्रेझेंटेशनवर खूप सारे व्हिडिओ डिस्कस केला, त्यामुळे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल की कशा पद्धतीने लिहिण्यात आला असेल. आणि इथून तिनं ह्या पेजवर लिहायला स्टार्ट केली. सर्वात पहिले अट्रॅक्टिव्हली हेडिंग तिनं तिथे दिलेलं आहे, पुस्तकीचं नाव रिच डॅड अँड पुअर डॅड, आणि एक छोटस मेसेज रिलेटेड टू दॅट बुक, अ बुक एव्हरीवन नीड्स टू गिव्ह अ चान्स. अशी एक पुस्तक आहे की प्रत्येकानं ऍटलिस्ट त्या बुकला एक चान्स दिला पाहिजे. बुकला चान्स देणं म्हणजे काय, एक वेळेस तरी ती पुस्तक वाचली पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं तिनं ते लिहायला स्टार्ट केली आणि शेवटच्या पेजवर येऊन एंड झालं. आणि टोटल तिला त्या बुक रिव्ह्यू मध्ये 3.5 मार्क्स मिळालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लिहू शकता. आता आजचं लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर आपण अशा काही मूवीजचे नावं फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात की जे मूवीज पुस्तकीवर आधारित आहेत. सर, बुक रिव्ह्यू आणि मूवी रिव्ह्यू हे दोन वेगवेगळे आहेत, मग तुम्ही त्याला कंबाईन का करायला? आपल्याला कमीत कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे. आता 4-5 बुक रिव्ह्यू आणि 4-5 वेगवेगळे मूवी पाठ करण्यापेक्षा एकच रिव्ह्यू पाठ करा, की अशा पुस्तकीवर आधारित बघा, अशा पुस्तकचं रिव्ह्यू करा की ज्याच्या आधारावर, ज्या बुकवर आधारित एक मूवी पण असेल. जसं की इथं बघा, 1965 मध्ये आता ही तर खूप मे बी खूप जुनी मूवी झाली
आय थिंक तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचे आई वडील सुद्धा त्यावेळेस जन्मले नसतील. जरी पण एक वेळेस सांगेन की गाईड नावाची एक 1965 साली एक मूवी आली होती, अडॉप्टेड फ्रॉम द गाईड बाय आर के नारायण. आर के नारायणची एक बुक होती, त्यांच्या बुकचं नाव होतं द गाईड, आणि त्या पुस्तकावर आधारित ती मूवी आहे. ओके. त्यानंतर लेटेस्ट मध्ये 2005 आणि 2002 मध्ये विद्या बालन, तुम्हाला माहित असेल तर त्या विद्या बालनची परिणीता मूवी आली होती, जे की शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची जी पुस्तक होती परिणीता, त्यावर आधारित होती. आता एक्झॅक्ट असे खूप सारे मूवीजची नावं तुम्हाला याच्या पीडीएफ मध्ये दिसतील. लेटेस्ट मध्ये जर पाहायला गेलं ज्याच्याबद्दल तुम्ही अवेअर असाल ते म्हणजे 2009 साली आलेली फिल्म 3 इडियट्स, राईट. अँड 2013 मध्ये सुशांत सिंग राजपूतची आलेली मूवी कायपोचे. याच्यामध्ये जर बघाल तर कायपोचे ही जी मूवी आहे ही 2013 साली रिलीज झाली होती, आणि द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, चेतन भगत यांची जी पुस्तक आहे 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, त्याच्यावर आधारित ही मूवी आहे. ओके. अँड 3 इडियट्स जी आहे 5 पॉइंट्स समवन बाय चेतन भगत, ह्याच्यावर काही पॉइंट्स जे आहेत ह्या 3 इडियट्स मूवी मध्ये घेण्यात आलेले आहेत. सो अशा पद्धतीचे तुम्हाला बघायचे मूवी, म्हणजे त्या मूवीवर बुक पण असली पाहिजे आणि बुकवर मूवी पण असली पाहिजे, जेणेकरून फटाफट क्लिअर होईल. सॉरी फॉर दॅट. हा, नेक्स्ट, या पीडीएफ मध्ये आपण जेवढेही मूवी रिव्ह्यूज बघणार आहोत आणि ही सर्व जी माहिती आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन्सवर 100 रुपीजचा कोर्स घेतलेला आहे, ओके, सायन्स आणि कॉमर्स ह्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सेपरेट कोर्स आहे. बघा, आता हा जो कोर्स बघताय DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर 12 कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट, याच्यामध्ये हा कोर्स आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांसाठी आहे. याच्यामध्ये सर्व ऑलरेडी कंटेंट जे पीडीएफ मध्ये बघताय त्याचा पीडीएफ ऍड करण्यात आलेला आहे. सो कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी हा बाय करायचा आहे. अँड जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड मधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी 11th अँड 12th सायन्स नोट्स एक्सपर्ट नावाचा हा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. नॉट ओनली इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो सर्व याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. ओके, बॅक ऑन दी ट्रॅक. आता याच्यामध्ये असे खूप साऱ्या मूवीजची नावं आहेत. इफ इन केस तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन पर्पज साठी माहिती पाहिजे असेल की सर असे कोणते कोणते पुस्तक आहेत ज्याच्यावर मूवीज बनलेले आहेत, सो जवळपास 25 ते 30 मूवीज आहेत. सो एक वेळेस तुमच्या लेवलवर ओन वाचून घ्यायचंय. ओके, आता डायरेक्ट आपण डिस्कस करूयात की जे 12th फेल मूवी आली होती, ओके, ऑक्टोबर 2023 मध्ये, आय थिंक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. सो ही जी पुस्तक आहे, सर सपोज एक्झाम मध्ये आम्हाला बुक रिव्ह्यू लिहायचा असेल 12th फेल मूवीवर, तर मग आम्हाला कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे, किंवा फिल्म रिव्ह्यू लिहायचं असेल. सो स्टार्टिंग विथ आपण फिल्म रिव्ह्यू. सपोज तुम्हाला एक्झाम मध्ये फिल्म रिव्ह्यू म्हणून आलं आणि 12th फेल मूवीवर लिहायचं असेल, तर सर्वात पहिला तुम्हाला हे जे 6 पॉइंट्स ऍट दिस मोमेंट मी तुम्हाला स्क्रीनवर शो करण्याचा प्रयत्न करतोय, जस्ट 1 सेकंड. राईट, हे तुम्हाला 6 पॉइंट्स दिसत असतील, इकडे चेक करा. स्टोरी थीम, प्रोड्युसर डायरेक्टर, स्पेशल फीचर्स, थोडस हायलाइट करेन. बस, हे एवढे 6 पॉइंट ऍज इट इज तिथे लिहून टाकायचे आहेत. तुमचे 4 पैकी 4 मार्क फिक्स, जेवढेही स्टुडंट व्हिडिओ पाहते. आता स्टोरी थीम मध्ये काय लिहायचंय की बाबा एक्झॅक्ट स्टोरी कशावर आधारित आहे. तुम्ही सुद्धा बघितलं असेल की द मूवी 12th फेल इज अन इन्स्पायरिंग स्टोरी अबाउट रेसिलियन्स अँड परसिव्हरन्स. इट फॉलोज द जर्नी ऑफ यंग बॉय who despite failing his 12th grade exam rises to face life challenges and works hard to crack the UPSC exam. 12th फेल ही जी स्टोरी आहे ती अशा मुलावर आधारित आहे की जो 12वीला नापास झालेला होता आणि ज्याला UPSC एक्झाम मध्ये सक्सेसफुल व्हायचं होतं, तर त्याला कशा पद्धतीने त्या संघर्षाला सामोरे जावं लागलं काही नाही ते याच्यावर आधारित स्टोरी आहे. आता सेकंड पॉइंट सांगण्यात आलेला प्रोड्युसर अँड डायरेक्टर. इथं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये इन्फॉर्मेशन लिहावी लागते, त्यामुळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर मूवीचा जो प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. आता विदू विनोद चोप्रा masterfully captures the struggles and emotions of the student preparing for a competitive exam. The realistic portrayal of the
प्रोटोगॉनिस्ट जर्नी अँड द चॅलेंजेस ऑफ रुरल अँड अर्बन इंडिया मेक द डायरेक्शन स्टँड आउट. म्हणजे इथं थोडक्यात तुम्ही काय सांगितलं की बाबा प्रोड्युसर आणि डायरेक्टर मध्ये तर इथं विधू विनोद चोप्राचं नाव देण्यात आलेलं आहे. स्पेशल फीचर्स अँड डायरेक्शन मध्ये विधू विनोद चोप्रानं कशा पद्धतीने ते मूवी डायरेक्ट केली, कशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं संघर्षमय जीवन त्या मूवी मध्ये त्यांनी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला, हे पॉइंट नंबर 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स म्हणजेच काय की एक्झॅक्ट बाबा त्या मूवी मध्ये जो मेन कॅरेक्टर आहे, लीड आहे, मुख्य नट आहे, तो कोण आहे, तर तुम्हाला त्याचा ऍक्च्युअल त्या हिरोचं नाव, तो ऍक्टरचं नाव विक्रांत मस्से तिथे तुम्हाला लिहावं लागेल आणि काही त्याची थोडी बहुत माहिती लिहावी लागेल. म्हणजे मूवी रिव्ह्यू जेव्हा येईल तेव्हा सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये तिथे टाकावं लागेल. त्यानंतर म्युझिक, सॉंग्स अँड फोटोग्राफी आणि युअर ओपिनियन. युअर ओपिनियन मध्ये तुम्हाला क्लिअर कट तुमचं मत तिथे लिहायचं आहे. सो बाकी काही लिहिल्यापेक्षा सरळ सरळ हे लिहून टाकायचं आहे. म्हणजे इफ इन केस या वर्षी, कारण लास्ट इयर फिल्म रिव्ह्यू आली होती, या वर्षी वापस फिल्म रिव्ह्यू येणार, सॉरी लास्ट इयर बुक रिव्ह्यू आलं होतं 2024 मध्ये. सो वापस या वर्षी येईल असं चान्सेस कमी आहेत. त्यामुळं तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल या वर्षी फिल्म रिव्ह्यू व्यवस्थित करा आणि दुसरी कोणती फिल्म केल्यापेक्षा लेटेस्ट मधली ही फिल्म आहे, व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं कव्हर करून घ्यायचे. बट सर नशीब जर समजा खराब निघालं, या वर्षी सुद्धा बुक रिव्ह्यूच विचारलं, तिथं फक्त बुक रिव्ह्यू म्हणते, ओके, पर्टिक्युलर पुस्तकाचं नाव सांगत नाही की हे पुस्तकाचंच लिहा, तिथं फक्त बुक सांगेल. मूवीजचं पण पर्टिक्युलरली 3 इडियट्स मूवीज वरच करा असं नाही, तिथं फक्त फिल्म रिव्ह्यू म्हणते. तुम्ही तुमच्या मनानं कोणत्याही मूवीवर तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता. आता समजा तुम्हाला यावर्षी वापस बुक रिव्ह्यू आलं तर तुम्ही काही अशा पद्धतीनं सेम याच मूवीवर, याच 12th फेल मूवीवर, ह्याची जी ओरिजिनली डिराइव्ड फ्रॉम द बुक मूवीची जी स्टोरी आहे ही 12th फेल बाय अनुराग पाठक यांच्या बुक वरून ती घेण्यात आलेली आहे. वापस आता तुम्हाला बुक रिव्ह्यू करायचं आहे. आता ह्या बुक रिव्ह्यू मध्ये तुम्हाला काय काय लिहावं लागेल. सर्वात पहिला टायटल, फ्रंट पेज, जो मूवीचा टायटल आहे, फ्रंट पेज आहे, काय असतं काय नाही त्याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. त्यानंतर लँग्वेज, फीचर्स, कंटेंट, पिक्चर क्वालिटी, प्रेझेंटेशन, व्हॅल्यू, विजन्स, व्हेरायटी अँड युअर ओपिनियन. राईट, तुम्हाला हे 5 पॉइंट तिथे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं मांडणी करायची आहे अँड दॅट्स इट. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे, सूचना आहे की जर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही 2-3 डिफरंट फिल्म रिव्ह्यू, 2-3 डिफरंट मूवी रिव्ह्यू तुम्हाला ऑलरेडी असेल तुमच्या माइंड मध्ये, गो फॉर इट. बट जर तुम्ही हा व्हिडिओ इंग्लिश मध्ये नापास होईल या उद्देशाने पाहत असाल, किंवा तुम्ही हा व्हिडिओ सर मला इंग्लिश मध्ये काहीही करून पास व्हायचंय या उद्देशाने पाहत असाल, किंवा तुम्ही फॉर्म नंबर 17 चे स्टुडंट असाल, काहीच माहित नाहीये, 15-20 वर्ष झालं, 12वी होऊन 10 वर्ष झालं, आता एक्झाम देऊन पास व्हायचंय कारण समोर लाईफ मध्ये सेटल व्हायचंय, तर मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही हे व्यवस्थित पाठ करा आणि चान्सेस जास्त आहेत बुक रिव्ह्यू पेक्षा यावर्षी फिल्म रिव्ह्यू येईल. सो प्रॉपर पद्धतीनं फिल्म रिव्ह्यू व्यवस्थित पाठ करून टाकायचंय. आणि असं नाही की सर माझ्या समोरची मुलगी जर 12th फेल लिहिली, मी पण 12th फेल लिहिलं, कमी मार्क पडतील, असं काहीच नाहीये. महाराष्ट्रामध्ये कितीतरी स्टुडंट असतात, राईट. आणि मागच्याच वर्षी 12th फेल मूवीवर रिव्ह्यू जे आहे जवळपास 25-30 हजार मुलांनी तर ह्याच्यावर लिहिलं होतं. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये. बट जर तुमच्या मनात भीती असेल की सर सगळ्यांचं जर एकसारखं झालं तर मग मार्क आउट ऑफ पडणार नाही, याच्यासाठी मी तुम्हाला आणखी काही मूवीजचं फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू दोन्ही पण देईन. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते येईल बघा. सर्वात पहिला राजी ही मूवी आहे ज्याच्यामध्ये आलिया भट्ट याने काम केलं होतं. आता ही जी मूवी आहे हे सुद्धा एका बुकवर कॉलिंग सहमत या बुकवर आधारित आहे, राईट. हरिंदर सिक्का यांची ही बुक आहे आणि त्या बुकवर आधारित त्यांनी ती मूवी बनवलेली आहे. सो इफ इन केस तुम्हाला राजीवर करायचं असेल तर तुम्ही काय अशा पद्धतीनं करू शकता. ओके, आता अपार्ट फ्रॉम राजी आणखी कोणते कोणते आपल्याजवळ आहेत, त्याच्यामध्ये प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव यांचं द व्हाईट टायगर नावाची एक मूवी आली होती. आता अनेक मुलांच्या मनात डाऊट असते की सर हा तर नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली आहे. बघा, मूवी ही एक मूवी असते,
एक तर ती थिएटर मध्ये रिलीज होते, फिजिकल फॉर्म मध्ये जाऊन तुम्हाला बघावं लागेल ऍक्च्युअल मध्ये घराच्या बाहेर पडून, किंवा OTT वर रिलीज होते जे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर डिव्हाइसेसवर वगैरे बघू शकता. मूवी रिलीजिंगचा प्लॅटफॉर्म जरी वेगळा असला, ऍट द एंड तुम्ही बघणार काय आहात, मूवीचा, राईट. तर आता ही जी मूवी आहे ही आय थिंक लॉकडाऊन मध्येच रिलीज झालेली मूवी आहे, अँड OTT वर रिलीज करण्यात आली होती, जी की अरविंद अडिगा, राईट, अरविंद अडिगा यांची द व्हाईट टायगर नावानं जी नॉवेल आहे, या नॉवेलवर आधारित ही मूवी आहे. बस आता तुम्हाला जर याच्यावर बुक रिव्ह्यू आलं तर बुक रिव्ह्यू लिहू शकता, मूवी रिव्ह्यू झालं तर मूवी रिव्ह्यूज तुम्ही लिहू शकता. फक्त तुम्हाला काय काम करायचंय, बस ही माहिती लिहून टाकायची आहे. इफ इन केस या मूवीवर बुक रिव्ह्यू लिहा म्हणलं तर हा वरचा पार्ट लिहून टाकायचा, अँड मूवी रिव्ह्यू लिहा म्हणलं तर हा खालचा पार्ट प्रॉपर पद्धतीनं तिथे लिहून टाकायचा आहे. ओके, सो आणखी याच्यानंतर PS नावाची एक मूवी आहे ज्याच्यामध्ये विक्रम अँड ऐश्वर्या राय यांनी काम केलं होतं. ही एक काइंड ऑफ तुम्ही म्हणू शकता महाभारत किंवा रामायणा टाइम मधली, एन्शियंट टाइम मधली, जुन्या काळातल्या याच्यावर आधारित मूवी आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ड्यून, जी की एक हॉलिवूड मूवी आहे. इफ इन केस तुम्ही हॉलिवूडचे जर लवर असताल किंवा हॉलिवूड मूवीज बघण्याचे शौकीन असाल तर तुम्ही या मूवीवर करू शकता, बट ह्याच्यामध्ये एक थोडंसं अवघड जात आहे की कॅरेक्टर्स, डायरेक्टरचे नावं वगैरे लक्षात ठेवायला थोडंसं तुम्हाला हार्ड जात असतात. ओके, सो याचा प्रॉपर PDF जो तुम्ही बॅकग्राऊंडला बघलात, ह्या सर्वांचे नोट्स जे आहेत ते आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. जर तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांकडून एक्सपेक्टेड आहे की तुम्ही हा सायन्सचा 11th अँड 12th सायन्स नोट्स एक्सपर्ट हा कोर्स खरेदी करा. याच्यामध्ये तुम्हाला फक्त इंग्लिशचे नाही तर खूप सारा कंटेंट, जवळपास तुम्हाला 1087 सायन्स मधले इम्पॉर्टंट नोट्सचे PDF मिळतील आणि 1283 व्हिडिओ लेक्चर्स मिळतील फक्त 100 रुपीज मध्ये. आणि जर कॉमर्सचे असेल तर तुम्ही हा 113 रुपयाचा कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट हा कोर्स घेऊ शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जायचंय, ऍप डाउनलोड करायचंय, स्टोअर सेक्शनला जाऊन परचेस करायचं आणि तिथं हा PDF तुम्हाला अवेलेबल होईल. ऑल राईट, डन. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.